स्वामींना जेव्हा यायचं असतं ना तेव्हा ते येतातच. गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. सो आज सुद्धा ऍज युजल लवकर उठून मी जिमला गेले. सो आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी शेअर करणार आहे. तर झालं असं होतं की आपलं श्रीदा रेंटल स्टोअर करायच्या टाइमला मी खूपच लहान होते. आता पण लहानच आहे, पण आता बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागले. ओके, सो तेव्हा सुरू केल्यानंतर मला सगळ्या गोष्टींचं नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी इंटेरियर मध्ये गंडली पूर्णपणे. काय कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, काहीच माहिती नव्हतं मला. आणि त्यावेळी माझी सगळ्यात मोठी जी चूक झाली होती ती म्हणजे मी देवघरच बनवलं नव्हतं. शॉपमध्ये देवांना ठेवण्यासाठी जागा नाहीये असं नाहीये, जागा तर आहे पण दिशा चुकीची आहे. आणि स्टोरूम मध्ये देवांना आपण ठेवू शकत नाही, असे खूप प्रॉब्लेम्स आले. माझ्या मनाला नेहमी वाटत होतं की मी यार किती मोठी चूक केली आहे, मी देवघरच नाही बनवला तर मी देवांना ठेवणार कुठे. माझी इच्छा तर खूप होती पण मी काहीच करू शकत नव्हते. मग मला घरच्यांनी सांगितलं की चांगलं वागली, चांगलं काम केलं आणि श्रद्धा ठेवलीस ना देवावरती तर देव नेहमी सोबत असेल तुझ्या. एकदा स्वामींची मूर्ती आली सुद्धा होती शॉपमध्ये, पण तेव्हा मी स्वामींची भक्ती वगैरे काहीच करत नव्हते आणि त्यावेळेस स्वामींना ठेवायचं कुठे हा प्रश्न माझ्या समोर होता. त्यामुळे मी ती मूर्ती घरी नेली. पण आज परत एकदा स्वामी शॉपमध्ये आले. मग मी ठरवलं की आता स्वामींना शॉपमध्ये ठेवायचंच आपण. मग जिथे काउंटरवरती मी छोटूशा गणुल्याला बसवलंय ना तिकडे स्वामींना सुद्धा विराजमान केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पूर्ण 1 वर्ष शॉपमध्ये देवघर नव्हतं तरीही माझ्या कोणत्याच कामात कधी अडथळा नाही आला. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने मला साथ दिली. मला यातून एवढंच समजलं की मनात श्रद्धा असली ना तर स्वामी नक्की आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि स्वामीच नाही, प्रत्येक देव. त्यामुळे कर्म चांगले असले ना सगळं काही चांगलं होतं.